नमस्कार मित्रांनो, परत एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड्स जे आहेत त्यातला सेकंड पार्ट जो आहे दॅट इज न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स या कम्प्लीट केलेले आहे. ठीक आहे, आजचं लेक्चर हे अतिशय महत्वाचं लेक्चर आहे कारण इथे आपल्याला त्या ज्या रिएक्शन्स आहेत त्या रिएक्शनचं मेकॅनिझम बघायचंय. ओके, सो लेट अस स्टार्ट विथ द टुडेज टॉपिक दॅट इज मेकॅनिझम ऑफ एसएन रिएक्शन. एसएन म्हणजेच न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ठीक आहे, आता रिएक्शन कशी होते काय होते ते तर आपण बघितलंय. ठीक आहे, पण याच्या आधी एक वर्ड लागलाय तो म्हणजे मेकॅनिझम. आता मेकॅनिझमचा अर्थ काय होतो किंवा व्हॉट इज द मिनिंग ऑफ मेकॅनिझम ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, कुठली रिएक्शन ज्या वेळेला होत असते मित्रांनो त्यावेळेला तिचं किंवा ती कशी होते एक्झॅक्टली, ओके, स्टेप बाय स्टेप ती कशी होते, ओके, इचं डिस्क्रिप्शन जे आहे, ओके, हे आपल्याला या मेकॅनिझम वरनं कळतं. ठीक आहे, आणि आपण हे बघितलं होतं की एसएन रिएक्शन मध्ये एक न्यूक्लिओफाईल दुसऱ्या न्यूक्लिओफाईलने काय होतो रिप्लेस होतो आणि तिथे बॉन्ड ब्रेक होतो. ओके, मग इथे कोणता बॉन्ड हा ब्रेक होणार आहे, ओके, आणि कोणता बॉन्ड हा मेक होणार आहे हे सुद्धा आपल्याला या मेकॅनिझम मध्ये कळतं. ठीक आहे, आणि ही जी सगळी प्रोसेस आहे किंवा बॉन्ड ब्रेकिंग बॉन्ड मेकिंगची, ओके, ही एक्झॅक्टली कशी होते, इन व्हॉट मॅनर इट इज कॅरीड आउट, ओके, ते आपल्याला मेकॅनिझम मध्ये कळतं. ओके, आणि इन व्हॉट ऑर्डर एक्झॅक्टली कशी कशी, ओके, कुठल्या कुठल्या ऑर्डर मध्ये रिएक्शन कॅरी आउट होते ते सुद्धा आपल्याला कळतं. ठीक आहे, मग एकदम सिंपल लँग्वेज मध्ये मेकॅनिझम काय असतं बेसिकली. सो मेकॅनिझम इज ए कम्प्लीट स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन ऑफ exactly which bond is going to break, which bond is going to make or form, okay, in what manner and in what order. This is nothing but called as mechanism. ठीक आहे, मग आता इथे एसएन मेकॅनिझम मध्ये there are two types of mechanism which are given in our syllabus. The first reaction mechanism is nothing but called as SN1 मेकॅनिझम आणि दुसरा आहे SN2 मेकॅनिझम. ठीक आहे, आता हे जे SN1 आणि SN2 हे आपल्याला सबसिक्वेंटली काय करायचे स्टडी करायचे. यातला पहिला मेकॅनिझम जो आपण स्टडी करणार आहोत तो आहे SN2 मेकॅनिझम. कसं होतं काय होतं एक्झॅक्टली, कुठले प्रॉडक्ट्स तयार होतात कुठले रिएक्टंट्स असतात हे आपल्याला इथे आता बघायचंय. ठीक आहे, सो लेट अस स्टार्ट फॉर द SN2 reaction mechanism. Let us start with the SN2 reaction mechanism. ठीक आहे, आता या SN2 reaction mechanism मध्ये हे जे तीन वर्ड्स आहेत तिकडे SN आणि वरती 2 याचं काहीतरी मिनिंग आहे मित्रांनो. ठीक आहे, ते मिनिंग मी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सांगतो. ठीक आहे, सर्वात पहिले तर S चं मिनिंग सांगतो. S चं मिनिंग असतं सबस्टिट्यूशन. What is the meaning of S? Substitution. ओके, N जो आहे याचं मिनिंग असतं न्यूक्लिओफिलिक. ओके, आणि जो 2 इकडे डोक्यावरती आपल्याला दिसतोय दिस इज नथिंग बट कॉल्ड ऍज बाय मॉलिक्युलर. ओके, म्हणजे जर आपल्याला याला वाचायचं असेल तर अपोजिट साइडने वाचायचंय बाय मॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ठीक आहे, आता ही रिएक्शन जनरली कोणाच्या बाबतीत होते म्हणजे याच्यामध्ये रिएक्टंट्स कोण असतात आणि प्रॉडक्ट्स कोण असतात ते आपण बघू. ठीक आहे, सो इथे जनरली ही जी रिएक्शन आहे दिस इज नथिंग बट द हायड्रॉलिसिस ऑफ अल्किल हॅलाइड जी आपण ऑलरेडी बघितलेली आहे केमिकल प्रॉपर्टीज मध्ये. ठीक आहे, कुठलंही अल्किल हॅलाइड तुम्ही घ्या त्याची रिएक्शन जर आपण ऍक्वियस अल्कली, ओके, मग तिथे NaOH असू शकतं किंवा
KOH असू शकतं. याच्याशी जर रिॲक्शन होत असेल तर दिस पर्टिक्युलर रिॲक्शन फॉलोज दिस SN2 रिॲक्शन मेकॅनिझम. ठीक आहे. मग आता त्याच्यासाठी आपण एक काम करू, एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे. आता एक्झाम्पल मध्ये एक सिंपल 2 सबस्टन्सेस मी इथे कन्सिडर करतोय. पहिला सबस्टन्स आहे CH3Br, ज्याला आपण बोलतोय मिथिल ब्रोमाइड. ओके, दिस इज नथिंग बट मिथिल ब्रोमाइड. मिथिल ब्रोमाइडची रिॲक्शन आपण सपोज करू NaOH बरोबर, दॅट इज नथिंग बट ऍक्वियस NaOH. ओके, ऍक्वियस अल्कली. याला जर आपण हीट केलं आणि बॉईल केलं तर आपण यापूर्वी बघितलेलं आहे की दिस Br कंबाईन विथ Na. ओके, आणि हा OH ग्रुप इथे जाऊन अटॅच होतो. म्हणजेच आपल्याला इथे मिळतं CH3OH. ओके, दिस इज नथिंग बट मिथेनॉल और वी कॉल इट एज अ मिथिल अल्कोहोल, आणि बाय प्रॉडक्ट आपल्याला मिळतो NaBr. ठीक आहे. सो ही ती रिॲक्शन आहे जी एक्झॅक्टली SN2 मेकॅनिझम फॉलो करते. ठीक आहे. पण आता याच्यामध्ये एक आपण असं करू की Na आणि K म्हणजे सोडियम आणि पोटॅशियम याला थोडंसं बाजूला ठेवू. इथे जो मेन न्यूक्लिओफाईल आहे मित्रांनो, तो न्यूक्लिओफाईल आहे OH मायनस म्हणजेच हायड्रॉक्सिल आयन. ओके, मग तीच रिॲक्शन आपल्याला कन्सिडर करायची आहे. म्हणजे थोडक्यात असं होतंय CH3Br विच इज नथिंग बट मिथिल ब्रोमाइड. ठीक आहे. ओके, सो हियर दिस इज OH मायनस, दिस इज न्यूक्लिओफाईल, आणि हा Br सुद्धा एक न्यूक्लिओफाईल आहे. ओके, मग आता इथे काय होतं एक्झॅक्टली की हा Br निघून जातोय आणि त्याची जागा कोण घेतोय? OH. म्हणजे आपल्याला इथे मिळेल CH3OH. ओके, प्लस Br मायनस. आता या रिॲक्शन कडे तुम्ही बघा मित्रांनो, एक न्यूक्लिओफाईल जो आहे तो दुसऱ्या न्यूक्लिओफाईलने काय होतोय? सबस्टिट्यूट होतोय. ओके, म्हणून हे एक प्रकारचं न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ही आपल्याला दिसून येते. ठीक आहे. आता आणखी एक प्रश्न इथे उपस्थित होतोय की हे जे बायोमॉलिक्युलर नाव दिलंय किंवा हा जो 2 इथे डोक्यावरती दिलाय त्याचा अर्थ काय होतो? ठीक आहे, त्याचा अर्थ काय होतो त्यासाठी आपल्या 12वीच्या सिलेबसमध्ये एक चॅप्टर आहे मित्रांनो. त्या चॅप्टरचं नाव आहे केमिकल कायनेटिक्स. ओके, तर तो अजून आपला व्हायचा आहे किंवा मे बी तुम्हाला याबद्दल थोडी कमी माहिती असेल. केमिकल कायनेटिक्स मध्ये ज्या वेळेला एखादी रिॲक्शन होते, ओके, म्हणजे रिॲक्टंट्स आर कन्व्हर्टेड इनटू प्रॉडक्ट. ओके, मग हे ज्या वेळेला होत असतं याला काहीतरी एक वेळ लागतो. ओके, आणि तो जो रिॲक्शन कंप्लीट व्हायला वेळ लागतो याला बोललं जातं रेट ऑफ रिॲक्शन. काय बोलतात त्याला? रेट ऑफ रिॲक्शन. मग हा जो रेट ऑफ रिॲक्शन आहे हा काही गोष्टींवरती डिपेंडंट असतो मित्रांनो. ओके, आणि इथे जर आपण बघितलं, ओके, तर रेट ऑफ रिॲक्शनचं जे एक्सप्रेशन आहे ते जर आपण बघितलं तर तो 2 गोष्टींना प्रपोर्शनल आहे मित्रांनो. कोणत्या कोणत्या 2 गोष्टी ते आपण बघू. ठीक आहे. सो आय विल राईट हिअर रेट ऑफ रिॲक्शन. ओके, रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 2 गोष्टींना प्रोपोर्शनल आहे. एक म्हणजे मिथिल ब्रोमाइडच्या कॉन्सन्ट्रेशनला. कॉन्सन्ट्रेशन लिहायचं असेल तर आपण जनरली स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहितो, म्हणजे लाईक दिस. ओके, CH3Br. ओके, आणि दुसरा याच्यामध्ये जो आहे तो म्हणजे हा OH मायनस म्हणजेच न्यूक्लिओफाईल, याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे त्याला. ठीक आहे. मग इथे तुम्ही एक सिम्पली बघू शकताय की दिस इज नथिंग बट रेट ऑफ रिॲक्शन. इथे आपण एक काम करू, प्रपोर्शनॅलिटीचं साइन काढून टाकू. एक कॉन्स्टंट आपल्याला इथे कन्सिडर करावं लागेल, सपोज K. ओके, सो हिअर CH3 सिंगल बॉन्ड Br. ओके, अँड हिअर दिस इज OH मायनस. तर या इक्वेशनला बोलतात रेट ऑफ रिॲक्शन इक्वेशन. ओके, रेट इक्वेशन. तर या इक्वेशन मध्ये आपल्याला अगदी क्लिअरली दिसतं इथे की जो रेट ऑफ रिॲक्शन आहे हा 2 मॉलिक्युल्स वरती डिपेंड आहे. एक म्हणजे कुठला? मिथिल ब्रोमाइड, दॅट इज नंबर 1. ओके, आणि दुसरा म्हणजे न्यूक्लिओफाईल, दॅट इज OH मायनस. ओके, या दोघांचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे
त्यावरती रेट डिपेंड असणार आहे. त्यामुळे इथे 2 मॉलिक्युलवर रेट डिपेंड असल्यामुळे या रिएक्शनला काय बोललं जातं, बाय मॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन असं म्हटलं जातं. ठीक आहे. सो दिस इज नथिंग बट व्हॉट, बाय मॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. ठीक आहे. आता ही जी रिएक्शन आहे बेसिकली ही कशी होते किंवा याचं मेकॅनिझम कसं आहे ते आपल्याला बघायचंय. ही रिएक्शन होत असताना एकाच स्टेप मध्ये होते मित्रांनो, 1 स्टेप रिएक्शन. ओके. आणि या 1 स्टेप मध्ये मध्यंतरी जे काय घडतं, ओके, त्या स्टेटला बोललं जातं इंटरमिजिएट स्टेट, और तिलाच बोललं जातं ट्रान्झिशन स्टेट. ओके. तर या ट्रान्झिशन स्टेटमध्ये एक्झॅक्टली काय होतं, या स्टेपमध्ये एक्झॅक्टली काय होतं ते इक्वेशन मांडून मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतोय. ठीक आहे. सो लेट अस सी हाऊ दिस SN2 रिएक्शन मेकॅनिझम वर्क्स. ओके. SN2 रिएक्शन मध्ये काय होतं ते मी तुम्हाला इथे एक रिएक्शन दाखवतो, ती अगदी नीट समजावून घ्या, तुम्हाला ती कळून जाईल. ठीक आहे. तर सुरुवातीला मी मिथिल ब्रोमाइडचं स्ट्रक्चर इथे ड्रॉ करायचा प्रयत्न करतो. सो दिस इज सपोज कार्बन. ओके. हा आहे ब्रोमीन अँड हिअर CH3. सो इकडे 3 हायड्रोजन ऍटम्स आहेत. दिस इज फर्स्ट हायड्रोजन ऍटम, दिस इज सेकंड हायड्रोजन ऍटम अँड दिस इज थर्ड हायड्रोजन ऍटम. ठीक आहे. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ मिथिल ब्रोमाइड. आता इथे कार्बन आणि ब्रोमीन यापूर्वी पण आपण पाहिलंय की कार्बन आणि हॅलोजन हा जो बॉन्ड असतो दिस इज ए पोलर बॉन्ड. ठीक आहे. पोलर बॉन्ड आहे, त्यामुळे इथे चार्ज डेव्हलप होतो पार्शल पॉझिटिव्ह आणि इथे चार्ज डेव्हलप होतो पार्शल निगेटिव्ह. म्हणजे थोडक्यात हा बॉन्ड कसा आहे, पोलर आहे. आता हा न्यूक्लिओफाईल आपल्याला इथून काढून टाकायचा आहे. त्याच्यासाठी दुसऱ्या न्यूक्लिओफाईलला म्हणजे OH- ला या कार्बन वरती काय करावं लागणार आहे, अटॅक करावं लागणार आहे. पण आता एक 2 गोष्टी आहे मित्रांनो. जर OH- तुम्ही बघितला तर याच्यावरती सुद्धा कुठला चार्ज आहे, निगेटिव्ह. त्याने जर का इकडनं अटॅक करायला गेला कार्बनवर तर इकडे पण निगेटिव्ह, इकडे पण निगेटिव्ह, मग दोघं निगेटिव्ह निगेटिव्ह काय होणार, रिपल्शन होणार. ओके. या अटॅकला आपण बोलतो फ्रंट साइड अटॅक. मग काय वाटतं तुम्हाला, फ्रंट साइड अटॅक हा पॉसिबल आहे का इथे? द आन्सर इज नो. ओके. मग दुसरा एक याच्यामध्ये काय असतं, बेसिकली या अट्रॅक्शनला बोलतात इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन. ठीक आहे, किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन. मग हा OH- करतो काय, आता इकडे जो बॉन्ड आहे हायड्रोजन आणि कार्बनचा हा काही पोलर बॉन्ड नाहीये. ठीक आहे. सो देर इज लेस पोलॅरिटी और मीन्स नो पोलॅरिटी. म्हणून हा जो OH- आहे हा अटॅक करतो कार्बन वरती, बट नॉट फ्रॉम द फ्रंट साइड बट फ्रॉम द बॅक साइड. ओके. याला बोलतात बॅक साइड अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. ठीक आहे. मग आता जेव्हा हा याच्यावरती अटॅक करतो तेव्हा एक्झॅक्टली काय होतं, तर एक मध्ये इंटरमिजिएट स्टेज डेव्हलप होते, तिलाच आपण बोलतो ट्रान्झिशन स्टेट. ती कशी हे तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. सो व्हॉट हॅपन्स हिअर, लेट अस ड्रॉ हिअर ट्रान्झिशन स्टेट. इथे सेंटरला राहील कार्बन. ठीक आहे. हे जे हायड्रोजन असतात हे अरेंज होतात एका पर्टिक्युलर प्लॅनर स्ट्रक्चर मध्ये. सो 1 हायड्रोजन इज हिअर. ओके. अनदर इज हिअर अँड अनदर इज हिअर. ठीक आहे. मग आता काय होतंय मित्रांनो इथे, की ब्रोमीन आणि कार्बनचा बॉन्ड ब्रेक झालेला नाहीये, तो हळूहळू वीक व्हायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. म्हणजे इकडे पार्शल निगेटिव्ह चार्ज येणार, इकडे पार्शल पॉझिटिव्ह चार्ज येणार. आणि हा OH- हळूहळू कार्बन बरोबर काय करतोय, अट्रॅक्शन वाढत चाललेलं आहे. त्यामुळे इकडे पण मित्रांनो जो बॉन्ड आहे हा अजूनपर्यंत तयार झालेला नाहीये. ओके. हा सुद्धा हळूहळू तयार होतोय. म्हणजे तुम्हाला असं दिसेल इथे की एकाच वेळेला कार्बन आणि ब्रोमीन या दोघांचा जो बॉन्ड आहे हा काय होतोय, हळूहळू ब्रेक होतोय. इट इज स्लोली गोइंग टू ब्रेक. अँड ऍट द सेम टाइम कार्बन आणि OH- म्हणजे ऑक्सिजन यांच्यातला बॉन्ड जो आहे तो काय होतोय, तयार होतोय. ओके.
सो या पद्धतीने आपल्याला ही एक मधली स्टेप मिळते. ही स्टेप बऱ्यापैकी अनस्टेबल असते. ओके, सो या स्टेपला बोललं जातं ट्रान्झिशन स्टेट. ओके, आणि ही बऱ्यापैकी स्लो आहे. सो दिस इज नथिंग बट स्लो. आणि हिच्यावरनं खरं आपल्याला कळतो की किती वेळ लागणार आहे रिॲक्शन व्हायला. म्हणून या स्टेपला एक आणखी वर्ड दिला जातो. इट इज कॉल्ड ऍज आरडीएस. आरडीएस म्हणजे रेट डिटरमिनिंग स्टेप. म्हणजे हिच्यावरनं आपल्याला कळतं की रिॲक्शनला किती वेळ लागणार आहे. ठीक आहे, सो दिस इज द मिडल फेज. आता थर्ड फेज मध्ये काय होतं ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, सो व्हॉट इज गोइंग टू हॅपन हिअर. हळूहळू हळूहळू काय होतं, OH मायनसचं वर्चस्व इथे वाढत जातं. ब्रोमीन जो आहे तो कार्बनशी पूर्णपणे बॉन्ड ब्रेक केलेला असतो. म्हणजे पुढच्या स्टेपमध्ये जेव्हा आपल्याला फायनल रिझल्ट मिळतोय त्यावेळेला ब्रोमीन पूर्णपणे निघून गेलेला आहे आणि OH मायनस हा या कार्बनला अटॅच झालेला आहे. ठीक आहे, सो इथे आपण बघू एक्झॅक्टली व्हॉट इज गोइंग टू हॅपन. ठीक आहे, स्ट्रक्चर कसं असतं बघा. सो दिस इज नथिंग बट कार्बन. ओके, सो दिस इज हायड्रोजन, दिस इज हायड्रोजन, दिस इज हायड्रोजन. ओके, आणि या साइडने इकडे आपल्याला काय मिळतो, OH. म्हणजे कार्बन आणि OH चा जो बॉन्ड आहे हा तयार झालेला आहे आणि ब्रोमीन जो आहे तो इकडनं रिमूव्ह झालेला आहे. ठीक आहे, आता एक महत्वाची गोष्ट मित्रांनो, इथे जे तुम्ही बघता आहे की ब्रोमीन हा या साइडला अटॅच होता, राईट साइडला, लेफ्ट साइडला हायड्रोजन होते. ठीक आहे, आता काय झालेलं आहे बघा बरं, इकडे हायड्रोजन जे ते राईट साइडला आले आणि OH जो आहे तो लेफ्ट साइडला झालेला आहे. ओके, म्हणजे जे कॉन्फिगरेशन इथे ब्रोमीन असतानाच होतं त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट कॉन्फिगरेशन इथे तयार झालेलं आहे. ओके, याला एक प्रॉपर वर्ड आहे मित्रांनो. इट इज कॉल्ड ऍज इन्व्हर्जन. काय बोललं जातं, इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. ओके, एक्झॅक्टली अपोजिट मॅनर मध्ये आपल्याला इथे OH अटॅच झालेला दिसतो. आणि हे जे इन्व्हर्जन आहे, ओके, याला एक स्पेशल नाव आहे. हे ऍक्च्युअली कसं होतंय, सपोज बऱ्याच वेळेला रेनी सीझन मध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये आपण छत्री युज करतो. ठीक आहे, पण कधी कधी पाऊस यायच्या अगोदर खूप वारं वाहतं. ओके, खूप जोराचा वादळी पाऊस जर असेल तर ती छत्री उलटी होऊन जाते. म्हणजे ती अशी असते तर ती अपोजिट होऊन जाते. ठीक आहे, तर याला एक प्रॉपर वर्ड आहे. इट इज समटाइम्स कॉल्ड ऍज वॉल्डन इन्व्हर्जन. काय बोलतात त्याला, वॉल्डन इन्व्हर्जन. आणि या पद्धतीने बॅक साइड अटॅक होऊन इथे फायनली आपल्याला काय मिळतो, प्रॉडक्ट. ठीक आहे, सो दिस इज नथिंग बट व्हॉट, मेकॅनिझम ऑफ SN2 रिएक्शन ऑफ मिथिल ब्रोमाइड अँड OH मायनस म्हणजेच हायड्रॉक्सिल आयन. ठीक आहे, एक खूप महत्वाची गोष्ट मला तुम्हाला इथे सांगायची आहे बेसिकली, जी तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेली नाहीये पण जुन्या सिलेबस मध्ये तुम्हाला ही सापडेल. ठीक आहे, हे जे काय होतंय इथे एक्झॅक्टली याला एका डायग्रामॅटिक पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण एक्सप्लेन करू शकतोय. ओके, त्या डायग्रामला बोलतात एनर्जी प्रोफाईल डायग्राम ऑफ SN2 रिएक्शन. तर ही बऱ्याच टेक्स्टबुक, नवीन टेक्स्टबुक मध्ये दिलेली नाही, बट ती द्यायला हवी होती कारण तिच्यावरनं एक्झॅक्टली कळतं आपल्याला की काय झालेलं आहे. ठीक आहे, एनर्जी मध्ये काय काय चेंजेस झालेले आहेत. तर ती मी तुम्हाला इथे काढून दाखवतोय आणि एक्सप्लेन करतोय. ठीक आहे, पुढचा आपला मुद्दा आहे एनर्जी प्रोफाईल डायग्राम ऑफ SN2 रिएक्शन. तर एनर्जी प्रोफाईल डायग्राम म्हणजे बेसिकली काय असतं ते तुम्हाला सांगतो. हा एक प्रकारचा ग्राफ आहे मित्रांनो. ठीक आहे, ग्राफ आपण सगळ्यांनी कधीतरी काढलेलाच असेल. ग्राफ म्हटल्यानंतर इथे दोन ऍक्सेस येतील, एक असतो Y ऍक्सिस आणि एक असतो X ऍक्सिस. ठीक आहे, दिस इज नथिंग बट कॉल्ड ऍज ओरिजिन. आता हा ग्राफ जो आहे हा कोणा वर्सेस कोणाचा आहे तर ते आपल्याला लक्षात घ्यायचंय. तर Y ऍक्सिस वर असतं पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे जेव्हा बॉन्ड ब्रेक होतो किंवा मेक होतो किंवा रिॲक्शन होते त्यावेळेला पोटेन्शियल एनर्जी इट इज ऑन द Y ऍक्सिस. आणि X ऍक्सिस वर असतो रेट ऑफ रिॲक्शन. एक्झॅक्टली रेट, इट इज रिलेटेड विथ द
टाइम. ठीक आहे. मग आता होतं काय, अगदी सिंपल आहे डायग्राम, अगदी सिंपल आहे. तुम्हाला सर्वात पहिल्यांदा इथे एक अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे, डॉटेड लाईन. इट रिप्रेझेंट्स द रिएक्टंट्स. ओके. आणि एक दुसरी लाईन याच्या थोडस खाली तुम्हाला ड्रॉ करायची आहे. दिस लाईन रिप्रेझेंट द प्रॉडक्ट. ओके. आणि अगदी एक छोटासा पीक आपल्याला ड्रॉ करायचा आहे. इथनं स्टार्ट करायचा ग्राफ आणि इथे आणून तो एंड करायचा. या डायग्रामला बोलतात एनर्जी प्रोफाईल डायग्राम फॉर SN2 रिएक्शन. मग आता याच्यामध्ये कुठे कुठे काय काय आहे ते पहिल्यांदा आपण बघू. ठीक आहे. सो हिअर दिस इज द एनर्जी ऑफ रिएक्टंट्स, म्हणजे या पॉइंटला दिस इज द पोटेन्शियल एनर्जी ऑफ रिएक्टंट्स. मग कोण कोण रिएक्टंट्स आहे, CH3Br म्हणजे मिथिल ब्रोमाइड, आणि याच्याबरोबर कोण रिॲक्ट होतोय, OH-. ठीक आहे. आता ही जी खालची लाईन इथे दिसते, दिस लाईन रिप्रेझेंट्स द प्रॉडक्ट्स. ठीक आहे. प्रॉडक्ट्स मग आपल्याला काय काय मिळाले, CH3 सिंगल बॉन्ड OH आणि काय Br-. ठीक आहे. तर एनर्जी लेवल रिएक्टंट पेक्षा प्रॉडक्टची थोडीशी कमी आहे. ठीक आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट, इथे जो पीक पॉइंट दिसतोय आपल्याला, याला आपण बोलतो TS, म्हणजेच काय, ट्रान्झिशन स्टेट. आणि ट्रान्झिशन स्टेटला काय होत असतं, बेसिकली जो बॉन्ड आहे OH मधला आणि कार्बन मधला तो मेक होत असतो, आणि कार्बन आणि ब्रोमीन मधला जो बॉन्ड आहे हा ब्रेक होत असतो. तो आपण इथे दाखवायचा आहे. आणखी 2-3 गोष्टी इथे आपल्याला दाखवायच्या आहे. ठीक आहे. या पीक पासून रिएक्टंट पर्यंत, म्हणजे ट्रान्झिशन स्टेट पासून रिएक्टंट्स पर्यंत इथे जी एनर्जी आहे हिला बोललं जातं डेल्टा E. ओके. या डेल्टा E चं जे लॉंग फॉर्म आहे, इट इज कॉल्ड ऍज एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. काय बोलतात त्याला, एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. म्हणजे कसं असतं की ज्या वेळेला रिएक्टंट हे रिॲक्ट होतात त्यावेळेला तिथे थोड्याफार कायनेटिक एनर्जीची गरज असते. मिनिमम कायनेटिक एनर्जीची रिएक्शन सुरू होण्यासाठी त्या एनर्जीला काय बोललं जातं, एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. ओके. तर ही जनरली पॉझिटिव्ह आहे. आणि इथून इथपर्यंत म्हणजे एनर्जी ऑफ रिएक्टंट्स पासनं एनर्जी ऑफ प्रॉडक्ट्स पर्यंत आपण जर बघितलं तर याला बोललं जातं डेल्टा H. ही व्हॅल्यू इथे निगेटिव्ह आहे, म्हणजे कमी झालेली आहे. सो दिस डेल्टा H इज कॉल्ड ऍज व्हॉट, हीट ऑफ रिएक्शन, किंवा यालाच बोललं जातं एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. ओके. प्रॉडक्ट्स मधनं रिएक्टंट्सची एनर्जी एन्थाल्पी जर आपण मायनस केली तर आपल्याला डेल्टा H इथे मिळतो. आता डेल्टा H निगेटिव्ह आहे, याचा अर्थ काय की रिएक्टंट्सची एनर्जी जास्त आहे, प्रॉडक्टची एनर्जी कमी आहे. प्रॉडक्ट असो किंवा कुठलाही बॉन्ड असो, जेव्हा एनर्जी कमी होते त्यावेळेला तो जास्त काय असतो, स्टेबल. म्हणजे इथे आपल्याला हे दिसतंय की रिएक्टंट पेक्षा स्टेबल कोण आहे, प्रॉडक्ट. सो दिस इज नथिंग बट द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ SN2 रिएक्शन. यालाच आपण बोलतो एनर्जी प्रोफाईल डायग्राम. तर इथे SN2 रिएक्शन हा जो टॉपिक आहे बेसिकली तो आपला संपलेला आहे. होप सो की तुम्हाला सगळ्यांना SN2 बद्दलचे जे तुमचे कन्सेप्ट असतील ते क्लिअर झालेले असतील. ज्या लोकांनी युट्यूब चॅनल माझं सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी ते क्विकली सबस्क्राईब करून घ्या. उद्या म्हणजे पुढचं जे लेक्चर येणार आहे, पुढचा जो व्हिडिओ मी टाकणार आहे, इट इज अबाउट द SN1 रिएक्शन मेकॅनिझम. ते सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. ओके. सो स्टिल देन, थँक यू. हॅव अ नाईस डे.